ओके. सो आपण कोणत्या पॉइंट पासून स्टार्ट करणार आहे? एनॉमलस बिहेवियर म्हणजे विचित्र वागणे. एनॉमलस बिहेवियर म्हणजे विचित्र वागणे. कोणाचं विचित्र वागणं असतं? दर ग्रुपच्या पहिल्या एलिमेंटचा बोरॉन विचित्र वागतो ग्रुप 13 मध्ये, कार्बन विचित्र वागतो ग्रुप 14 मध्ये, नायट्रोजन विचित्र वागतो ग्रुप 15 मध्ये, ऑक्सिजन विचित्रच वागणार ग्रुप 16 मध्ये, फ्लोरीन विचित्र वागणार ग्रुप 17 मध्ये. ग्रुप 18 चा विषय हार्ड आहे, त्याचा काही संबंध येत नाही. आपण फक्त एनॉमलस बिहेवियर कोणाचं बघणार आहे? ग्रुप 16 आणि ग्रुप 17. आणि एक्झामला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, स्टेट बोर्डच्या एक्झामला कायम विचारतात. एकतर एनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन विचारतात किंवा एनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन विचारतात, कंपल्सरी विचारतात. काहीतरी यावरती प्रश्न येते म्हणजे येते. ठीक आहे, इथं बघा एनॉमलस बिहेवियर. बरं का दाखवतो एनॉमलस बिहेवियर? ऑक्सिजन स्मॉल साइज आहे, हाय आयोनायझेशन एन्थाल्पी आहे, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे आणि absence of d orbital and absence of d orbital. The reason that the group 16 first element shows what anomalous property? Small size, high ionization enthalpy, high electronegativity, absence of d orbital. पहिलाच आपण anomalous behavior बघितला. ऑक्सिजन डायटॉमिक आहे आणि बाकी सगळे एलिमेंट त्याचे ग्रुप 16 चे पॉलिएटॉमिक आहे. ऑक्सिजन गॅसियस स्टेट मध्ये आहे आणि बाकी सगळे एलिमेंट्स ग्रुप 16 चे सॉलिड स्टेट मध्ये. पहिला विचित्र वागणं आहे त्याचं. atomicity, ऑक्सिजन डायटॉमिक मॉलिक्यूल आहे आणि अदर पॉलिएटॉमिक एलिमेंट्स कसे आहेत तर पॉलिएटॉमिक, अदर एलिमेंट्स पॉलिएटॉमिक आहेत. P4 ला नाही कन्सिडर करायचं, फक्त एसिड ला कन्सिडर करायचं. दुसरं अजून एक त्यामध्ये ऍड करा की ऑक्सिजन हा कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅस. बाकी सगळे एलिमेंट्स कोणत्या स्टेट मध्ये आहेत तर सॉलिड. हा एनॉमलस बिहेवियर. ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक असतो आणि हे एमओटीच्या थेअरीनं आपण एक्सप्लेन करतो. व्हीबीटी ते डायमॅग्नेटिकच म्हणते व्हीबीटी त्याला, पण पॅरामॅग्नेटिक ऑक्सिजन आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ऑक्सिजनला ठेवलं तर तो डिफ्लेक्ट करणार आहे. काय करणार आहे? डिफ्लेक्ट. सो ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम आर डायमॅग्नेटिक. म्हणजे जर तुम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर अट्रॅक्ट नाही, रिपेल होणार, बाहेर फेकले जातात. हा बोला. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग 11वी मध्ये बघतो. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, VSEPR आणि MOT. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी म्हणते ऑक्सिजन कसा आहे? डायमॅग्नेटिक. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी प्रूव्ह करते की ऑक्सिजन कसा आहे तर पॅरामॅग्नेटिक. कारण त्याच्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. कुठे असतात? पाय ऍस्ट्रिक मध्ये. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात? 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात? 2. सो सेकंड मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय असते की ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहेत आणि बाकी सगळे काय आहेत तर डायमॅग्नेटिक. मी आता तुम्हाला काय सांगितलं, कोण ऍबसेंट असते ऑक्सिजन मध्ये? कोणतं ऑर्बिटल ऍबसेंट असते? डी सबशेल ऍबसेंट असते. काय ऍबसेंट असते? डी सबशेल. इथं बघा जरा मी काय सांगते, प्लीज इथं बघा, प्लीज. बघा, जर मी ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचं बाहेरचं कॉन्फिगरेशन आहे 2s2 आणि काय आहे तर 2p काय आहे तर 4. मग 2s2 म्हणजे हा 2s2 आणि 2p4, 2p1, 2p2, 2p3, 2p4 किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत? 2d आहे का? 2d नाही आहे. त्यामुळे ते काय एक्साइटेड स्टेट्स जाऊन हायब्रिडायझेशन भाग देणार नाहीये ऑक्सिजनच्या केस. नॉर्मली ऑक्सिजन कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? -2. परऑक्साइड्स बरोबर काय दाखवतो? -1. सुपर ऑक्साइड्स बरोबर काय दाखवतो? -1/2. आणि OF2 जेव्हा फॉर्म होतं, काय फॉर्म होतं? फ्लोरीन मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे पिरियोडिक टेबल मध्ये. म्हणजे ऑक्सिजन पेक्षा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्लोरीनची काय आहे? जास्त. आणि त्या केसमध्ये ऑक्सिजन कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? +2. म्हणजे एक्सेप्शनली आहे, OF2 बरोबरच +2 दाखवतो, बाकी सगळ्यांबरोबर -2 दाखवतो. अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन मेटल्स हायली रिएक्टिव्ह असतात, त्यामुळे तो परऑक्साइड आणि सुपर ऑक्साइड -1 आणि -1/2 पण दाखवू शकतो. पण सल्फर म्हणजे ग्रुप 16 दुसरे एलिमेंट जर घेतलं तर कॉन्फिगरेशन काय असते? NH2NP4 आहे.
आणि ND0 असते. काय असते? मी सांगते ते लक्ष द्या. काय असते? ND0. ND0 म्हणजे एम्प्टी डी ऑर्बिटल असते. हे इथं आहे पेड, हे 1 2 3 4 आणि हा काय आहे तर ND काय आहे तर 0 आहे. ओके, ही ग्राउंड स्टेट आहे. कोणती स्टेट आहे? ही कोणती आहे? एक्साइटेड. एक्साइटेड स्टेट मध्ये पहिल्यांदा एखादा काय होतो? अनपेड. अनपेड किती आहेत? HR म्हणजे +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात ग्रुप 16 चे, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. परत अजून एक्साइटेड स्टेट 1 आहे, तशीच एक्साइटेड स्टेट 2 असते. परत पेडचा अनपेड गेलं. किती? हे पेड होतं ना, हे पेड अनपेड किती झाले? 6 झाले. 5 नाही 6. ही कोणती हायब्रिडायझेशन आहे? ही sp3d2 हायब्रिडायझेशन आहे. ही कोणती हायब्रिडायझेशन आहे? sp3d हायब्रिडायझेशन आहे. म्हणजे ग्रुप 16 चे एलिमेंट्स +4 आणि +6 हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, -2 आणि +2 दाखवतात. पण ऑक्सिजन हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही ड्यू टू absence of d ऑर्बिटल, ड्यू टू absence of समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? ड्यू टू एब्सेंस ऑफ डी ऑर्बिटल वो हायर ऑक्सीडेशन स्टेट दिखा सकता नहीं. बाकी के एलिमेंट्स ग्रुप 16 के सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम हायर ऑक्सीडेशन स्टेट +6 नहीं दिखाता. इनर्ट पेयर इफेक्ट. कसला इफेक्ट? इनर्ट पेयर इफेक्ट. कसला इफेक्ट? इनर्ट पेयर इफेक्ट. इथं बघा, ऑक्सिजन shows -2, -1 and +2 oxidation state, while other element shows -2, +2, +4, +6 oxidation state. Oxygen cannot exhibit higher oxidation state due to absence of vacant d orbital. कोणामुळे दाखवत नाही? वैकेंट डी ऑर्बिटल्स नाही, मतलब +4 और +6 दिखा सकता नहीं है. ठीक है. नेक्स्ट देखो, नेचर ऑफ हायड्राइड्स. नॉर्मली इथं बघा, हा ग्रुप, हा हायड्रोजन आहे आणि हा ग्रुप 16 एलिमेंट आहे. कोणता एलिमेंट आहे? ग्रुप 16. ग्रुप 16 एलिमेंट हे आपण बघायचं आहे बाळांनो डिटेलमध्ये, पण इथं जरा प्लीज लक्ष द्या मी जे सांगते. हा एलिमेंट आहे, हायड्रोजन लेफ्टला आहे, ग्रुप 16 राईटला आहे. म्हणजे ग्रुप 16 ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे तर जास्त. म्हणजे ग्रुप 16 नॉर्मली -2 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? घेणार आहे. आणि हायड्रोजन एका वेळी 1 इलेक्ट्रॉन देतो. हा किती? हायड्रोजन 2. सो +2 -2 म्हणजे तर फॉर्म होताना काय फॉर्म होणार आहे तर H2E च्या प्रपोर्शन मध्ये फॉर्म होणार आहे. बॅलन्सिंग वेगळी गोष्ट आहे. डायऑक्सिजन असेल तर 2H2 + O2 घ्यायला पाहिजे. मला हायड्राइड्स कोणते मिळतात? मला हायड्राइड्स मिळतात वॉटर, H2O, H2S, H2SE, H2TE आणि H2PO. ठीक है, ये हाइड्राइड्स ऑफ ग्रुप 16 है. इस हाइड्राइड्स ऑफ ग्रुप 16 में सिर्फ और सिर्फ वाटर हाइड्रोजन बॉन्डिंग दिखाता है. क्या दिखाता है? वाटर क्या दिखाता है? हाइड्रोजन बॉन्डिंग. कैसी बॉन्डिंग दिखाता है? हाइड्रोजन बॉन्डिंग. बहुत सारे टाइप ऑफ बॉन्डिंग में का एक बॉन्डिंग है हाइड्रोजन बॉन्डिंग. डाइपोल टू डाइपोल इंटरेक्शन का स्पेशल टाइप ऑफ बॉन्डिंग हाइड्रोजन बॉन्डिंग. H2O दिखाता है, HF दिखाता है, NH3 दिखाता है. स्पेशल टाइप ऑफ बॉन्डिंग, वो हाइड्रोजन बॉन्डिंग दिखाता है. इसलिए इंटरमोलिकुलर फोर्स ऑफ अट्रैक्शन ज्यादा रहता है नॉर्मल टेम्परेचर को, रूम टेम्परेचर. इसलिए सिर्फ H2O, हाइड्राइड ऑफ ऑक्सीजन H2O shows intermolecular hydrogen bonding. That's why it is in a liquid state at room temperature. That's why it is in a liquid state at room temperature. बाकी के जो हाइड्राइड्स हैं they are in a gaseous state because उनके अंदर हाइड्रोजन बॉन्डिंग होता नहीं है और वो पॉइजनस रहता है और वोलाटाइल रहता है. मतलब उनका बॉइलिंग पॉइंट लो रहता है. क्या होता है बॉइलिंग पॉइंट? पर ग्रुप 16 का हाइड्राइड ऑफ ऑक्सीजन वाटर का बॉइलिंग पॉइंट ज्यादा रहता है, 100 डिग्री सेल्सियस. कितना डिग्री सेल्सियस रहता है? कितना डिग्री सेल्सियस रहता है? समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? नेचर ऑफ हाइड्राइड्स. नेचर ऑफ हाइड्राइड्स, hydrides of oxygen H2O is liquid at room temperature while hydrides of other members are of this group are gases. का hydrides of oxygen is liquid at room temperature because it shows which bonding? It shows hydrogen bonding.
आणि बाकीचे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाहीत, त्यामुळे गॅसियस आहेत, पॉइझनस आहेत आणि वोलाटाईल आहेत. वोलाटाईल म्हणजे इझिली वेपराइज होऊ शकतो. वोलाटाईल म्हणजे इझिली वेपराइज हो. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? यस और नो? ठीक है, नेक्स्ट बघा, कॉमन कोव्हॅलेन्सी. आता कोव्हॅलेन्सी कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कॉमन कोव्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. In rare cases it is 4, but for the other members of group 16 the covalency can exceed 4. Anomalous behavior ऑक्सिजनचं काय आहे? स्मॉल atomic साइज मुळे, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मुळे आणि absence of inner d orbital. कशामुळे? Absence of inner d orbital. Next, anomalous behavior of fluorine. Fluorine small size आहे, हाय आयोनायझेशन एन्थाल्पी आहे आणि absence of d orbital आहे. काय आहे? Absence of d orbital. Fluorine, the first member of group 17, differ in the properties from other members of group. The anomalous behavior of fluorine is due to following reason. क्या? Small atomic size, high electronegativity. Most electronegative element of the periodic table is fluorine. 4 रहता है उसका वैलेंसी. Absence of d orbital और low FF bond dissociation enthalpy, इसलिए वो विचित्र है. कैसा विचित्र है देखो, हाँ कैसा विचित्र है. उसका आयोनाइजेशन एंथैल्पी, इलेक्ट्रोनेगेटिविटी, इलेक्ट्रोड पोटेंशियल की वैल्यूज हाई रहते हैं, बाकी सब हैलोजेंस के लो रहते हैं. आयोनाइजेशन एंथैल्पी, इलेक्ट्रोनेगेटिविटी, इलेक्ट्रोड पोटेंशियल्स आर ऑल हायर फॉर फ्लोरीन देन एक्सपेक्टेड ट्रेंड बाय अदर हैलोजेंस, शोन बाय द अदर हैलोजेंस. नेक्स्ट, ये लो रहता है. क्या लो रहता है? आयोनिक एंड कोवैलेंट रेडिया लो रहता है, इसीलिए तो बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी लो हो गई उसकी. मेल्टिंग पॉइंट कम रहता है, बॉइलिंग पॉइंट कम रहता है, इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी कम रहती है देन एक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड से ज्यादा रहता है, एक्सपेक्टेड से कम रहता है. मोस्ट ऑफ द रिएक्शंस ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक, हायली एक्सप्लोजिव्ह रहते हैं बाळांनो. कसे असतात? मी तुम्हाला काय म्हणलं, तसं फ्लोरीन एफएफ बॉन्ड काय आहे? हायली अनस्टेबल. काय आहे? मग ब्रेक करताना एनर्जी बाहेर खूप देतो. So, due to the shorter and stronger bond formed with other elements. Next. आता हे बघा, हे अजून आपलं व्हाईटच आहे, ऑक्झो ऍसिडचा पार्ट काय, पण त्यांनी अनॉमलस बिहेवियर मध्ये दिलंय. मी तुम्हाला थोडासा आयडिया देते काय असतंय आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करते पुढचं. ऑक्झो ऍसिड्स 4 प्रकारचे असतात. किती प्रकारचे ऑक्झो ऍसिड्स असतात? 4. कोणतं कोणतं असतंय? एक असतंय हायपोहॅलस. काय असतंय? काय असतंय? हायपोहॅलस. दुसरा असतंय हॅलस, हॅलस ऍसिड. दुसरा काय असतंय? हॅलस. हॅलस नंतर नेक्स्ट असतंय हॅलिक. कोण असतंय? हॅलिक. आणि हॅलिक नंतर नेक्स्ट कोण असते तर पर हॅलिक. कोण असतंय? पर हॅलिक. आणि हे 4ही फक्त क्लोरीन दाखवतो. हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक, परक्लोरिक. फ्लोरीन सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे पिरियोडिक टेबल मध्ये, त्यामुळे तो ऑक्सिडेशन फक्त -1 दाखवतो. +3, +5, +7 दाखवू शकत नाही, कारण हे हॅलस आहे ना, ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. पर हॅलिक आहे ना, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट +5 आहे हॅलोजनचा, आणि पर हॅलिक मध्ये हॅलोजनचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +7 आहे. तर फ्लोरीन थोडा हायर ऑक्सिडेशन स्टेट प्लस मध्ये दाखवत नाही, त्यामुळे तो हॅलस, पर हॅलस, हॅलिक बनवत नाही. तो काय बघतो? फक्त एकच, हायपोहॅलस. काय बनवतो? HOF. It forms only one oxo acid, HOF, while other halogen form number of oxo acids. 4 oxo acids असतात रे. हायपोहॅलस, हॅलस, हॅलिक, परहॅलिक. त्याचं फ्लोरीन फक्त काय दाखवतो? हायपोफ्लोरस. का? ऑक्सिडेशन स्टेट -1. आणि -1 सोडून तो दुसरी कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही, दाखवू शकत. समझ गए हो? समझ में आ रहा है? फाइन, ठीक है. आता परत सेम की हायड्रोजन फ्लोराइड हा लिक्विड स्टेट मध्ये असतो. परत त्यांची रिएक्शन काय असते? H2 + H2 काय देते तर 2HX. काय देते? 2HX. मग 2HX मध्ये कोण कोण फॉर्म होणार आहे? HF फॉर्म होणार आहे, HF फॉर्म होणार आहे, HBr फॉर्म होणार आहे, HI फॉर्म होणार आहे, आणि HCl राहिलं रे बाबांनो. HF, HCl,
HBr आणि कोण फॉर्म होणार आहे तर HI. कोण फॉर्म होणार आहे HI. बाळांनो HF मध्ये कसलं बॉन्डिंग होणार आहे हायड्रोजन बॉन्डिंग, कारण फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, ऑक्सिजन सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ना, आणि त्यामुळे HF हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो तो H2O सारखा. HF काय दाखवतो हायड्रोजन बॉन्डिंग HF सारखा, म्हणून तो लिक्विड स्टेट मध्ये असतो. बाकी सगळे गॅशियस स्टेट मध्ये असतात. बाकी सगळे का लिक्विड स्टेट मध्ये असतो ते माहित असायला पाहिजे की हायड्रोजन बॉन्डिंग, त्यामुळे त्याचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पण जास्त असतो राहिलेल्यांपेक्षा. ठीक आहे. सो हायड्रोजन फ्लोराइड इज इन लिक्विड, boiling point is 293 Kelvin due to strong hydrogen bonding, while other hydrogen halides are gases. Now, chemical properties. इथे बघा ग्रुप 16 बघा, ग्रुप 16 ला एक्सेप्ट ऑक्सिजन, हा ग्रुप 16 ला एक्सेप्ट ऑक्सिजन. इकडे बघा कॉन्फिगरेशन ग्रुप 16 चं काय असतंय NH2 आणि काय असते तर NP4 ग्राउंड स्टेट. ही ग्राउंड स्टेट आहे. ग्राउंड स्टेटला ग्रुप 16 -2 पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आणि +2 पण दाखवतो. सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट -2 +2. बर. एक्साइटेड स्टेट 1 प्लस हायब्रिडायझेशन HS. एक्साइटेड स्टेट पण आणि हायब्रिडायझेशन पण त्यातच करते. एक्साइटेड स्टेट 1 मध्ये हा तुमचा NAD0 असणार आहे की, मी तुम्हाला ऑक्सिजन सोडून म्हटलं ना, म्हणजे थर्ड पासून म्हटलं. कोणापासून म्हटलं थर्ड. सो हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि तर फोर्थ. माझं हायब्रिडायझेशन कोणतं असते तर sp3d हायब्रिडायझेशन असते विथ वन लोन पेअर. त्यामुळे हे जे जॉमेट्री दाखवते ते बेंट म्हणजे सीसॉ टाइप दाखवते, असं दाखवते SF4 फॉर्म होते त्यावेळी. म्हणजे मला सांगायचं आहे की हे हायब्रिडाइज स्टेट मध्ये पहिली हायब्रिडाइज स्टेट याची कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते +. म्हणजे सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम ही कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात +4 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिजन दाखवू शकत नाही. नेक्स्ट एक्साइटेड स्टेट 2 प्लस हायब्रिडाइज स्टेट 2 दोन्ही एकत्र. परत इथं काय आहे तर हा पेड अनपेड होणार आहे. 1 2 3 1 2 इथला पेड अनपेड झाला. एक्साइटेड स्टुडंट मध्ये त्याला हायब्रिडाइज केलं. का हायब्रिडायझेशन करतो माझं नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग वरती लेक्चर आहे ते बघा. हा sp3d2 आहे. sp3d2 किती अनपेड आहेत 6, म्हणजे कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो +6. म्हणजे तुमचा ग्रुप 16 जो आहे तो ग्रुप 16 कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो +2 +4 +5 +2 -2 +4 +6 का दाखवू शकतो कारण हायब्रिडायझेशन करतो तो. ह्याची जॉमेट्री ऑक्टाहेड्रल आहे. कशी आहे ह्याला ऑक्टाहेड्रॉन म्हणतात. काय म्हणतात ह्याला ऑक्टाहेड्रॉन म्हणजे स्क्वेअर बाय पिरॅमिडल. सोप्या भाषेत ऑक्टाहेड्रॉन म्हणजे कोण स्क्वेअर बाय पिरॅमिडल. ग्रुप 16 मध्ये कोण आहेत सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. त्यामधले हे जे स्टार्टिंगचे आहेत हे +6 ऑक्सिडेशन स्टेट इझिली दाखवतात, पण टेल्युरियम आणि पोलोनियम +6 ऑक्सिडेशन स्टेट इझिली दाखवत नाही. त्याचं रिझन आहे इनर्ट पेअर इफेक्ट. कसला इफेक्ट इनर्ट पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट म्हणजे काय असते कोणता इफेक्ट इनर्ट पेअर इफेक्ट. आता इनर्ट पेअर इफेक्ट म्हणजे काय असते ते सांगते बघा. इथं बघा रे, जेव्हा टेल्युरियम आहे टेल्युरियमच्या कॉन्फिगरेशन मध्ये आत कोण भरलंय 3D भरलंय 3D10 आणि मग कोण भरलंय 4D10.
म्हणजे आतले किती सबशेल भरलेत? डी सबशेल 2 भरलेत. आणि डी सबशेल शिल्डिंग इफेक्ट काय करतात? डी सबशेल शिल्डिंग इफेक्ट काय करतात? कमी करतात. आणि न्यूक्लिअर चार्ज काय करतात? वाढवतात. मी काय सांगते लक्ष ठेवू नाही का? जेव्हा डी आणि एफ आत भरतंय ते शिल्डिंग इफेक्ट काय करते तर कमी करते आणि न्यूक्लिअर चार्ज काय करते तर वाढवते. त्यामुळे काय होतं की न्यूक्लियस पासून जो बाहेरचा जवळचा आहे तो फायस आहे. न्यूक्लियस पासून जो बाहेरचा जवळचा आहे तो कोण आहे तर फायस आणि 5p4 आहे. हा फायस काय म्हणतो हे 43d भरल्यामुळे शिल्डिंग इफेक्ट कमी झाला, न्यूक्लियर चार्ज वाढला. त्यामुळे आता तर मी न्यूक्लियसला टाइटली बाउंडेड आहे. कोण? फायस. किंवा सेम इन द केस ऑफ पोलोनियम. 6s म्हणतो की मी तर माझ्या तरी तो शिल्डिंग इफेक्ट खूपच कमी झाला कारण 4f पण भरला. कोण कोण भरला बघा पोलोनियमच्या केसमध्ये? 3d 4d 5d 4f 3d आणि 1f म्हणजे शिल्डिंग इफेक्ट अजून खूप जास्त कमी होणार, न्यूक्लियर चार्ज खूप जास्त वाढणार. त्यामुळे पोलोनियमचा न्यूक्लियस जो आहे तो 6s ला खूप जास्त अट्रॅक्ट करणार आणि त्यापेक्षा स्लाइटली कमी 5s कोणाचा? टेल्युरियमचा न्यूक्लियस अट्रॅक्ट करणार. त्यांच्या अंगात येते पाणी, त्या अंगात पाणीला म्हणतात इनर्ट पेअर इफेक्ट. ते म्हणतात की शिल्डिंग इफेक्ट यातलं कमी झालं, न्यूक्लियर चार्ज वाढलंय आणि मी टाइटली बाउंडेड आहे न्यूक्लियस बरोबर, मग मी कशाला अनपेअर होऊ? मी नाही अनपेअर होणार, मी स्टेबल आहे. 5s2 6s2 पेअर्ड आहे की मी एस ऑर्बिटल मध्ये पेअर्ड आहे. कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटलचा काय असतात? एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. सो ते म्हणतात की मी अनपेअरिंग होणार नाही, तर ते हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. सो एक लक्षात घ्या, डाऊन द ग्रुप द ability to show higher oxidation state decreases due to inert pair effect. What is inert pair effect? Down the group D and F subshells are filled, which decreases the inner shielding effect. आणि त्यामुळे न्यूक्लियर चार्ज force of attraction between the center of nucleus and outermost shell electron increases. outermost shell मध्ये जवळचे कोण आहे? S. जवळचे कोण आहेत? S. 5s 6s जे की कम्प्लिटली फिल्ड आहेत. आणि ते म्हणतात हे बाबा आम्ही काय अनपेअरिंगला जाणार नाही, बाबा आम्ही काय अनपेअरिंगला जाणार. सो डाऊन द ग्रुप द ability to show higher oxidation state decreases. सो जर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असेल, काय बॉन्ड फॉर्म होत असेल? हा, मग कोव्हॅलेंट फॉर्म टेल्युरियम आणि पोलोनियम मध्ये फॉर्म होत असेल तर त्याची लोअर ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल असणार आहे हायर ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा. म्हणजे +4 ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल असणार आहे +6 ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा. समजतंय का मी काय जे सांगते ते? येस ऑर नो? कॉन्सेप्ट लक्षात येते का? ठीक आहे, इथं बघा. आता नेक्स्ट बघा, ग्रुप 16 नंतर कोण असतंय? ग्रुप 17. ग्रुप 17 म्हणजे कोण रे? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ऍस्टेटाईन रेडिओएक्टिव्ह आहे, 8.1 तासच राहतो, घेऊन चालेल का? खूप कमी टाइम आहे त्याचं. ठीक आहे, त्याच्यापेक्षाही कमी कायम असतात. क्लोरीनला कट्ट्यावरती बसवा का तर क्लोरीन एकच ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे -1, ती सोडून दुसरी ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही. आणि फ्लोरीन मध्ये डी ऑर्बिटल ऍब्सेंट आहे, अनपेअरिंग होणार नाही. राहिले क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग यांचं कॉन्फिगरेशन काय असतंय? NH2 NP5 आणि ND0. कोणापासून? क्लोरीनला 3D असते, ब्रोमीनला 4D असते, आयोडीनला 5D. एमटी असते बाळांनो, एमटी भरलेलं नसते. काय असते? मोकळं असते. ऑफकोर्स प्रिन्सिपल बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या का मोकळं असते. ठीक. आता ग्राउंड स्टेट काय आहे? NH2 NP5 आणि ND काय असते रे? 0 असते रे. ND काय असते? ND 0. हा, म्हणजे ग्राउंड स्टेटला ते -1 आणि कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात? +1. हे बघा, हॅलोजन्स जेव्हा त्याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर रिॲक्ट करतात. हॅलोजन्स जेव्हा त्याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर काय करत असतात? रिॲक्ट करत असतात, त्यावेळी त्यांची ऑक्सिडेशन स्टेट -1च असते. काय असते? कारण ते जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहेत, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, निगेटिव्ह चार्ज. हा,
पण जर ते त्यांच्यापेक्षा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर रिॲक्ट करत असेल, कोण असतात? क्लोरीन पेक्षा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन आणि फ्लोरीन. ब्रोमीन पेक्षा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन. हा, आणि आयोडीन पेक्षा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. सो देयर इज अ पॉसिबिलिटी की क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन पेक्षाही इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट जास्त असणारे आहेत. त्या केसमध्ये तो ग्राउंड स्टेट मध्ये कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे? यश, +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. यश, कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे? हा, पेड किती आहे तिथं सांगा मला. पेड किती आहेत सांगा मला. इथं 3 पेड आहेत ना. 3 एक्साइटेड स्टेट. 3 पेड आहेत ना. 3 एक्साइटेड स्टेट. 3 एक्साइटेड स्टेट का? 3 एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट 1, हायब्रिडाइज स्टेट, सगळं एकत्रच. हा आहे इथं 1 2, हे ह्याला अनपेअर केलं, ह्याला अनपेअर केलं, अनपेअर केलं, हायब्रिडायझेशन sp3d. किती अनपेअर आहे? 3 + 3. 2 लोन पेअर आहेत ना. किती लोन पेअर आहे? 2 लोन पेअर. तर त्यांचं बेंट असते कॉन्फिगरेशन. कसं कॉन्फिगरेशन असतंय? ClF3 जेव्हा फॉर्म होत आहे +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते क्लोरीन, कारण फ्लोरीन पेक्षा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह असते. त्यावेळी तो हा प्रोडक्ट जेव्हा फॉर्म करतो बेंट टी. जॉमेट्री काय येते? बेंट. एक्साइटेड स्टेट 1. मग नेक्स्ट एक्साइटेड स्टेट 2, हायब्रिडाइज स्टेट 2, ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट, अनपेड. हो सॉरी, खूपच अनपेड झाले. आता मला सांगा, हा पेड होता, अनपेड झाला, ह्याचा हायब्रिडायझेशन कोणता झाला? ह्याचा हायब्रिडायझेशन sp3d2 झाला. ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? किती असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट? +5. किती असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट? किती असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट? +5. आता हा फॉर्म होता ना, एक्झाम्पल याचा BrFi आहे बाळांनो, BrFi. हा BrFi स्क्वेअर पिरॅमिडल असतो. कसा स्क्वेअर पिरॅमिडल असतो? तर ह्याच्यामध्ये प्लेन मध्ये 4 असतात आणि इक्वेटोरियल पोझिशनला 1 असते. मग हे स्क्वेअर झालं. काय झालं? स्क्वेअर. आणि हा काय झाला तर पिरामिड. BrFi स्क्वेअर पिरामिड. समझ में आ रहा है? ठीक है. नेक्स्ट एक्साइटेड स्टेट 2, हाइब्रिडाइज स्टेट. एक्साइटेड स्टेट 3, हाइब्रिडाइज स्टेट 3. फिर से एक जो पेड है, एक जो पेड है वो क्या होगा? अनपेड होगा. 1 2 3. याचा हायब्रिडायझेशन काय आहे सर? sp3d3. काय हायब्रिडायझेशन आहे? sp3d3. आणि फॉर्म काय होतं याचं? IF7. एकच कंपाऊंड फॉर्म होते +7 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. IF7. त्याचं जॉमेट्री आहे पेंटागॉनल बाय पिरॅमिडल. काय जॉमेट्री? काय? पेंटागॉनल बाय पिरॅमिडल. म्हणजे हॅलोजन्स कोणती कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात सांगा? +1 दाखवतात, +3 दाखवतात, +5 दाखवतात, +7. कोण दाखवू शकतात? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन -1. त्यांच्या अंगात पाणी पण आहे. हे ऑक्साइड्स बरोबर +2 आणि +4 पण दाखवतात. पण सगळे ऑक्साइड स्टेबल नसतात. सगळे ऑक्साइड स्टेबल नसतात. सगळे ऑक्साइड स्टेबल नसतात. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? हाँ. आणि इनर्ट गॅसेस मध्ये झेनॉन रिॲक्ट करतो आणि झेनॉन रिॲक्ट करताना +2, +4, +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. +8 दाखवायला पाहिजे पण दाखवत नाही. +2, +4 आणि +6 दाखवतो. समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? इथं बघा ऑक्सिडेशन स्टेट. The group 16 elements have the valence shell electronic configuration NH2NP4. They attain a noble gas by gaining 2 electrons. So -2 oxidation state, E2 minus ion by sharing 2 electrons. Or by sharing electrons, 2 covalent bonds are formed. And जेव्हा covalent form करते depending upon electronegativity, तो -2 किंवा काय असू शकतो तर +2 असू शकतो. Oxygen being highly electronegative element, त्याची common oxidation state -2 आहे.
फक्त फ्लोरीन केसमध्ये तो काय दाखवतो तर +2 ऑक्सिडेशन स्टेट आणि परऑक्साईडच्या केसमध्ये -1 दाखवतो. बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ज्याचं मी तुम्हाला हायब्रिडायझेशन दाखवलं +2 +4 +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. +4 आणि +6 मोर कॉमन आहे. हा, द स्टॅबिलिटी ऑफ हायर +6 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस डाउन द ग्रुप when stability to show lower oxidation state +4 increases down the group. का? Due to inert pair effect. Due to down the group, the ability to show lower oxidation state increases and the ability to show higher oxidation state decreases due to inert pair effect. NS मध्ये इलेक्ट्रॉन बनणार मी काय अनपेअर होणार नाही. 5th आणि 6th पिरियडचे कोणता 5th आणि 6th कारण इनर शिल्डिंग इफेक्ट काय होतं कमी न्यूक्लियर चार्ज काय होतं वाढतं. So due to inert pair effect, bonding in +4 and +6 oxidation state हा कोव्हॅलेंटच असतो. मग आयोनिक कोण असतं जरा म्हणजे आपण कसं म्हणतो की कोव्हॅलेंट कॅरेक्टर त्याला आयोनिक बॉन्ड पण असतो आयोनिक कॅरेक्टर असतो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आयोनिक कॅरेक्टर येतं. लोअर ऑक्सिडेशन स्टेटला आयोनिक कॅरेक्टर असतं आणि हायर ऑक्सिडेशन स्टेटला कोव्हॅलेंट कॅरेक्टर असते. सांगा मी काय सांगितलं लोअर ऑक्सिडेशन स्टेटला आयोनिक कॅरेक्टर हायर ऑक्सिडेशन स्टेटला कोव्हॅलेंट कॅरेक्टर. हु इज मोर आयोनिक +4 ऑक्सिडेशन स्टेट इज मोर आयोनिक and +6 oxidation state is less ionic or it is purely covalent ठीक. Now group 17 elements are represented by valence shell configuration NH2 NP6. So they attain noble gas configuration either by gaining 1 electron forming E- or by sharing 1 electron forming a covalent bond. -1 ऑक्सिडेशन स्टेट हॅलोजन्स कधी दाखवतात जेव्हा ते त्यांच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर बॉन्ड करतात. जेव्हा ते त्यांच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर बॉन्ड करतात. जेव्हा ते त्यांच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर काय करत असतात तर बॉन्ड करत असतात. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? सो नेक्स्ट. However, all the halogen exhibit -1 oxidation state. Chlorine, bromine, iodine oxidation state +1, +3, +5 and +7 oxidation state as well. This is because they are less electronegative than fluorine and possess empty d orbital in its valence shell and therefore can expand to the octet. The oxidation state +4 and +6 occurs in the oxides. In the oxides of what? Chlorines and bromines of oxacids. Fluorine atom has no d orbital in its valence shell. Therefore, it cannot expand its octet. Thus, fluorine being most electronegative, it shows only -1 oxidation state. कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो तो -1 जोडून दुसरी कोणती ऑक्सिडेशन स्टेट तो दाखवू शकत नाही. Noble gases. Noble gases have stable valence shell electronic configuration NH2 NP6 with completely filled orbital. Thus, they have no tendency to lose, gain or share electrons. So, their valency is 0 and they are mostly monoatomic gases. काय आहेत? मोस्टली काय आहेत मोस्टली मोनोएटॉमिक काय आहेत गॅसेस. पण xenon has a larger atomic size and a lower ionization enthalpy compared to helium, neon, argon and krypton. आणि ऍक्च्युअली ना झेनॉनची आयोनायझेशन एन्थाल्पी मी जे सांगते जरा प्लीज माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. झेनॉनची आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ऑक्सिजनची आयोनायझेशन एन्थाल्पी नियरली सेम होती. पण जर ऑक्सिजन रिएक्ट करू शकतो तो झेनॉन का रिएक्ट करू शकत नाही. समझ में आ रहा है झेनॉन की रिएक्टिविटी कैसे आगे. So hence xenon exhibit higher oxidation state. In its outermost d orbital, its outermost shell has d orbital. So the paired electron of valence shell can be unpaired and promoted to empty d orbital. So the unpaired electrons are shared with fluorine and oxygen only. दोघांबरोबरच. Xenon जर कंपाऊंड फॉर्म करतो तर फक्त फ्लोरीन आणि ऑक्सिजन बरोबर. ऑक्साइड्स, फ्लोराइड्स, ऑक्झिफ्लोराइड्स. ऑक्साइड, फ्लोराइड्स, ऑक्झिफ्लोराइड्स. ऑक्सिडेशन स्टेट कोणती दाखवू शकतो? +2, +4, +6. मी तुम्हाला काय म्हटलं झेनॉन 3च ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. +2, +4, +6. +8 दाखवत. So with fluorine or oxygen atom and covalent compound showing higher oxidation state such as XeF2, XeF4, XeF6, XeO3, XeOF4 are formed. समजते इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक. अजून एक पॉईंट मला तुम्हाला एलोट्रॉपीचं सांगायचं आहे मग हा नंतर डिस्कस करायचंय राहिलेले पॉइंट्स. पहिला एलोट्रॉपी डिस्कस करूया.
ॲलोट्रॉपी 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 इथं ॲलोट्रॉपी. येस, इथं बघा हा पॉइंट डिस्कस करूया आणि मग थांबूया आणि मग पुढच्या लेक्चरला प्रॉपर्टीज घेऊया पुढचे. इथं बघा ॲलोट्रॉपी. ॲलोट्रॉपी म्हणजे काय? सेम एलिमेंट क्रिस्टलायझिंग इन व्हेरियस स्ट्रक्चर. सेम एलिमेंट क्रिस्टलायझिंग इन व्हेरियस स्ट्रक्चर. सो हू शोज ॲलोट्रॉपी? ग्रुप 16 चे सगळे एलिमेंट्स ॲलोट्रॉपी दाखवतात. सो एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 शोज एक्झिबिट ॲलोट्रॉपी. ऑक्सिजनचे 2 ॲलोट्रॉप आहेत, O2 आणि O3. सल्फरचे खूप सारे ॲलोट्रॉप आहेत, त्यातले आपण फक्त रोम्बिक आणि मोनोक्लिनिकच डिस्कस करणार आहे आणि दोन्ही नॉन मेटॅलिक आहेत. सेलेनियमचे 2 ॲलोट्रॉप्स आहेत, रेड आहे, नॉन मेटॅलिक आहे आणि ग्रे काय आहे तर मेटॅलिक आहे. हे लक्षात ठेवा, सेलेनियमचे 2 आहेत, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक. कलर लक्षात ठेवा, नॉन मेटॅलिक रेड आणि मेटॅलिक ग्रे. आता ग्रे सेलेनियमचा ॲलोट्रॉप जो आहे हा फोटो कंडक्टर्स युज्ड इन फोटोसेल्स. स्टँडर्ड त्याला ॲरो करा, सीईटी सीईटी सीईटी. ग्रे सेलेनियम ऑफ ॲलोट्रॉप ऑफ इज युज्ड इन फोटो कंडक्टर्स इन अ फोटो सेल्स. कोणत्या सेल्स मध्ये? फोटो सेल्स मध्ये. कोणत्या सेल्स मध्ये? फोटो सेल्स मध्ये. नेक्स्ट 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 नेक्स्ट. हा, हे फोटोकॉपिंग नंतर ना तुम्ही रीड करा. टेल्युरियम एक्झिस्ट इन 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म्स. कोणते? 2 टेल्युरियमचे, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. दोन्ही मेटॅलिक असतात, दोन्ही मेटॅलिक असतात. पोलोनियम शोज 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म, अल्फा आणि बीटा. दोन्ही पण काय असतात तर मेटॅलिक. आता ॲलोट्रॉप ऑफ सल्फरचं डिफरन्सिएशन दिलंय, स्टार करून ठेवायचं. ऑर्थोरोम्बिक आणि मोनोक्लिनिक एक्झामला विचारतात. Sulfur exhibit in numerous allotropic form. However, rhombic sulfur alpha form and monoclinic sulfur beta forms we are going to study. इथं बघा रोम्बिक सल्फर. कलर बघा, कलर रोम्बिक सल्फरचा कसा असतो? पेल येलो असतो आणि मोनोक्लिनिक सल्फरचा ब्राईट येलो सॉलिड. रोम्बिक सल्फर अल्फा, मोनोक्लिनिक सल्फर कोण असतो तर बीटा. शेप हा ऑर्थोरोम्बिक असतो आणि हा निडल शेप्ड असतो मोनोक्लिनिक. सॉलिड स्टेट मध्ये आपण बघितलंय ABC चं रिलेशन. मेल्टिंग पॉइंट ह्याचं 385.8 केल्विन असतं आणि ह्याचं 393 केल्विन असतं. ह्याची डेन्सिटी ऑर्थोरोम्बिकची जास्त असते 2.069, ह्याची 1.989. हा कसा असतो? सोल्युबिलिटी इनसोल्युबल इन वॉटर आणि सोल्युबल इन कार्बन डायसल्फाइड. हा सोल्युबल इन कार्बन डायसल्फाइड असतं. हे बघा तुम्हाला एक सांगू, ऑर्थोरोम्बिक सल्फरलाच हिट करून मोनोक्लिनिक सल्फर बनवतात. ऑर्थोरोम्बिक सल्फरलाच हिट करून काय बनवतात? मोनोक्लिनिक. आणि मोनोक्लिनिक सल्फर थंड झालं तर ऑर्थोरोम्बिक बनतं. सो stability stable below 369 Kelvin and transfers into beta sulfur above this temperature. आणि हा स्टेबल अबाव 369 केल्विन आणि ट्रान्सफर्स इंटू अल्फा सल्फर बिलो दिस टेम्परेचर. समजलं का? हा स्ट्रक्चर एसिड मॉलिक्यूल पकड रिंग स्ट्रक्चर असते, त्याचं पण एसिड मॉलिक्यूल पकड रिंग असते, पण ही पकड रिंग क्राउन शेप्ड असते आणि ती पकड रिंग निडल शेप्ड असते. ही पकड रिंग क्राउन शेप्ड असते आणि ही पकड रिंग निडल शेप्ड असते. प्रिपरेशन इट इज प्रिपेअर्ड बाय इव्हॅपोरेशन ऑफ रोल सल्फर. हा पण एक टाइप ऑफ ॲलोट्रॉप ऑफ सल्फर आहे, रोल सल्फर. रोल सल्फर, प्लास्टिक सल्फर, क्लोराइडल सल्फर, सायक्लोसिक सल्फर, हे सगळे ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर आहे. सो इट इज प्रिपेअर्ड बाय इव्हॅपोरेशन ऑफ रोल सल्फर इन कार्बन डायसल्फाइड. रोम्बिक सल्फर आहे बघा, रोम्बिक सल्फरला मेल्ट केलं जातं एका डिश मध्ये आणि कूल केलं जातं टिल डोंगर क्रस्ट इज फॉर्म्ड. ओके, क्रस्ट म्हणजे डोंगर म्हणण्यापेक्षा एक असे व्हॉल्कॅनो जर थंड होत असेल तर वरची लेअर जे असते ना जरासं असं थंड झालेली असते, वरची लेअर पहिला थंड होते, पण त्यामध्ये जर आपण होल बिल पाडले तर त्यातून भस्कन व्हॉल्कॅनो बाहेर येते ना, तसं क्रस्ट. हा, 2 holes are made in the crust and remaining liquid is poured out giving needle shaped crystals beta sulfurs. समजतं इथंपर्यंत? इथं बघा जरा, इथं बघा. Several modification of sulfur containing 6 to 20 sulfur atoms per rings have been synthesized. In acid molecule, the ring is puckered ring crown shape. हे बघा crown shape आहे. 1 सल्फर, 2 सल्फर, 3 सल्फर, 4 सल्फर, 5 सल्फर. पहिल्याच्यामध्ये 5, दुसऱ्याच्यामध्ये 3 जॉईन करायचे. बॉन्ड अँगल 107 डिग्री असतो, बॉन्ड लेंथ 2.04 पिकोमीटर असतो. In cyclo S6, the ring adopts the chair form at elevated temperature 1000 Kelvin above. S2 is dominant species while O2 is paramagnetic in nature. Cyclo 6 chair form. Chair form cyclo 6 stability. रोम्बिक सल्फरचा सायक्लो 6 मध्ये कन्वर्ट.
येते लक्षात? येस ऑर नो? ठीक आहे, चालेल.